सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना भेटीसाठी बोलावल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते। तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं कळतंय आणि त्यानंतरच आता मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंत यांना फोन करून भेटीसाठी बोलावल्याचं कळतंय। आपण पाहतोय शिंदेंनी सावंतांना भेटीसाठी बोलावल्याची सूत्रांची माहिती आहे। एनडीटीव्ही मराठीला ही सगळी माहिती दिली जाते। तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावेळेस नाराजी देखील व्यक्त केली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत। जुई, आपण पाहतोय तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत कुठेतरी खडा पडल्याची देखील शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता शिंदेंनी देखील नाराजी व्यक्त केली आहे आणि भेटीसाठी सावंतांना बोलावलंय। नेमकं काय घडू शकतंय? वर्षा, तानाजी सावंत यांनी जे वक्तव्य केलं अजित पवार यांना संबोधित करत, त्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या अजित पवार यांच्या गटाकडून तानाजी सावंत यांच्या विरोधामध्ये। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी वक्तव्य जर केली जात आहेत महायुतीच्याच नेत्यांकडून, तर मात्र महायुतीमध्ये निश्चितच मिठाचा खडा पडला जाऊ शकतो। मात्र त्याच आधी एक सतर्कतेची भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना फोन केला आणि त्यांना भेटण्यासाठी बोलवलं आहे। वर्षा या निवासस्थानी तानाजी सावंत मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी जाणार आहेत आणि त्यांना समज दिली जाणार आहे की अशी वक्तव्य करणं टाळा, कारण का विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पराभव सहन करावा लागला होता। हाच पराभव विधानसभेमध्ये सहन करावा लागता कामा नये, यासाठी नेत्यांनीच काळजी घेतली पाहिजे असं समज तानाजी सावंत यांना दिला जाणार आहे। आणि या भेटीमध्ये मुख्यमंत्री अजून नेमकं त्यांना काय काय सांगतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निश्चितच जुई, या भेटी संदर्भातल्या प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।